बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप. प्रकरण 17. काळे आणि सप्रे निघून गेले. मी आणि चंद्रकला दोघेच माझ्या दिवाणखान्यात उरलो. अधूनमधून कोणी कर्मचारी आल्याची वर्दी मिळे. तो येऊन आपल्या सूचना घेऊन जाई. पण या साऱ्या क्रियेत चंद्रकला तिराईतपणे पण हसत मुखाने निशब्द सहभाग घेत होती. अधूनमधून किरकोळ गोष्टी चर्चिल्या जात होत्या. दुपार पडू लागली. त्याबरोबर आळोखे पिळोखे ते चंद्रकला म्हणाली, दादाजी काय, तुम्ही काय, नुसती यंत्रे झाला आहात. एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात कशा राहतात? 18 तास तुम्ही काम कसं करू शकता? चटकन निर्णय कसा घेऊ शकता? हे मला काही समजतच नाही. काम हीच तुमची विश्रांती. आपल्यासारखेच इतर लोक असतील असं तुम्ही गृहीत धरता. मी तर आल्यापासून आता 4-5 तास झालेत. कामाव्यतिरिक्त एक गोष्ट सुद्धा तुम्ही तोंडातून काढली नाहीत. वेळच मिळाला नाही. तसं काही मी अगदी निरस माणूस नाही हं. हे तुला माहीत आहे. चांगलंच माहीत आहे. पण आता त्या दिवसांचा तुम्हाला विसर पडलाय. विसर पडायलाच हवा. आता मी नवा रोल करतोय ना, राजहंस कला मंदिराचा सूत्रधार म्हणून. मग त्याला अनुरूप अशी भूमिका वठवायला नको? राजहंस कला मंदिराची सर्व मालमत्ता तुमच्या स्वाधीन झाली, पण सगळीकडे तुमचं लक्ष नाही. कसं काय बुवा? कोणत्या गोष्टीकडे माझं दुर्लक्ष झालं? माझ्याकडे. मीही राजहंस कला मंदिरातील एक मालमत्ताच आहे. तुमच्या पुढच्या चित्रपटाची कथा दादाजींनी माझ्यासाठीच लिहून घेतली होती. हे तरी तुमच्या लक्षात आहे की नाही कुणास ठाऊक. आहे की, चांगलं लक्षात आहे. लक्षात आहे म्हणता, पण माझ्याकडे तुम्ही नीट निरखून पाहिलेलंच नाही. मग माझ्या उपयुक्ततेचा विचार तुम्हाला सुचण्याचं कारण नव्हतं. गेले कित्येक दिवस मी नृत्याचा रियाज करते आहे. माझ्यासाठी आचार्य गुरुपाद स्वामी अलिबागला येऊन राहिले आहेत. मी डायटिंग करते. त्या कामाला शोभेल असं होण्याचा शिकस्तीचा यत्न करते मी. तिकडं तुमचं अजिबात लक्ष गेलेलं नाही. मी एक कलावती आहे, नर्तिक आहे, हे तर तुम्ही विसरलेलाच आहात. पण मी एक स्त्री आहे, हे सुद्धा तुम्ही विसरलेला आहात. दादाजीवर मी खरं खुरं प्रेम केलं. दादाजीवर म्हणण्यापेक्षा त्यांच्या कला निर्मितीवर. दादाजींना मी अंतर्बाह्य बदलून टाकले, हेही खरं आहे. दादाजी होते तोपर्यंत माझ्या मनात कोणत्याही गोष्टीला थारा मी मिळू दिला नाही. तुमच्याजवळ मी आले ती एकाच कारणासाठी, दादाजींचं नाव लावणारा वारस मागे राहावा म्हणून. आणि तो वारस तरी त्यांना मी का द्यावा? दादाजी बाहेरून जरी कोरडे आणि अगदी अलिप्त वाटत असले तरी ते अतिशय हळवे होते. आपल्याला मूल होत नाही हे शल्य त्यांना टोचत होते. एकतर आगापिछा नसलेला हा मनुष्य आणि आपल्या मागेही काही राहणार नाही, त्यामुळे निर्माण झालेली बोच, हेही कारण असेल. प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांनी चांगल्या कुटुंबातल्या शांतासारख्या स्त्रीशी लग्न केले. शांताबाई दादाजींसारख्या माणसाला समजून घेणारी स्त्री नव्हतीच. त्यामुळे त्यांचा जोडीदाराचा शोध कायम चालूच होता. चित्रपटाच्या नटरंगी जगात त्यांना खूप स्त्रिया मिळाल्या. नाही असे नाही, पण ते तेवढ्यापुरत्या आणलेल्या स्त्रीबरोबर दीर्घकाळ रममाण होऊ शकले नाहीत. त्यांनी आपल्या बायकोला कधी वाईट वागवले नाही, पण खराखुरा संसारही केला नाही. तिने त्यांना मूल दिले असते तर कदाचित दादाजींचा सहचरीचा शोध थांबला असता. मी त्यांच्या आयुष्यात आले तेव्हा बाहेरून जरी दादाजी एक अहंकारी यशस्वी असे कलाकार वाटत असले तरी अंतर्यामी ते एक दुःखी एकाकी असे गृहस्थ होते, हे मी जाणले. मी आले तेव्हा त्यांना संपूर्णपणे कब्जात घेऊ शकले याचं एकच कारण,
त्यांचं दुःख ओळखून त्यांच्याशी एकरूप होण्याचा मीही निश्चय केला होता. मला प्रतिष्ठा, पैसा हे सगळं हवं होतं, नाही असं नाही, पण मला त्याहीपेक्षा हवा होता संसार. माझं पूर्वचरित्र तुम्हाला माहीतच आहे. तुमच्यापासून लपवण्यासारखं काही नाहीच. सिनेमाच्या जगात माझी किंमत रसरशीत मांसाचा एक तुकडा एवढीच होती. दादाजींपासून माझं पूर्वायुष्य मी फारसं लपवून ठेवलं नाही, कारण त्यांच्यासारख्या प्रकृतीच्या माणसाला माझा इतिहास माहीत असणारच. जेव्हा आमचं प्रथम बोलणं झालं तेव्हाच मी त्यांना सांगितलं की श्रीमंतीची मला अजिबात ओढ नाही. मला आयुष्यातील जोडीदार करण्याची त्यांची तयारी असेल तरच मी बांधून घ्यायला तयार आहे. नसपेक्षा केवळ शरीर व्यवहाराला मला रस नाही. आयुष्यात कुणा पुढेही शरीर पसरायचं ही गोष्ट मला थांबवायचीच होती. केवळ श्रीमंती हेच माझं आकर्षण असतं तर अनेक श्रीमंतांनी माझ्याभोवती गोंडा घातलेला होता, पण त्यांचं मला कधीच आकर्षण वाटलं नाही. दादाजींनी मला स्वीकारलं आणि मीही त्यांना मनपूर्वक साथ दिली. इतर सर्व दरवाजे बंद करून टाकले आणि एकदा विश्वास निर्माण झाल्यावर दादाजींनीही मला मान दिला. माझ्यापेक्षा दादाजी वयानं खूप मोठे होते, पण ही गोष्ट मला कधी जाणवलीच नाही. आपल्याला मूल हवं असं दादाजी स्वच्छ शब्दात कधी म्हणाले नाहीत, पण त्यांच्या मनात ते शल्य होतं, यात काही शंकाच नाही. ते शल्य दूर करण्यासाठी मी तुम्हाला हाक मारली, कारण दादाजींबाबत सारे प्रयत्न निष्फळ होत होते. तुमच्यावर मी विश्वास ठेवला आणि तुम्हीही त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाहीत. हे रहस्य तुमच्या आणि माझ्यात दोघांच्यातच राहिलं. पुत्रप्राप्तीचा झालेला आनंद दादाजी लपवू शकले नाहीत. माझ्याच सांगण्यावरून त्यांनी स्टुडिओचा ट्रस्ट केला. माझी आणि शांताची पुरेशी व्यवस्था करून हा ट्रस्ट झाला होता. माझा त्याला विरोध तर नव्हताच, पण उत्तेजन होतं. दादाजींबरोबरची 5-7 वर्षे मी प्रथमच गृहिणीच्या स्वरूपात वावरले. खरोखरच मी अंतर्बाह्य तृप्त झाले होते. मी तर ऐकलं की ह्या ट्रस्टबाबतचा तुझा त्यांचा काही मतभेद झाला होता. झाला होता, पण फक्त तुमचा हस्तक्षेप या ट्रस्टमध्ये झाला होता म्हणून. तुमच्या माझ्यातले जे रहस्य सुरक्षित राखायचं होतं ते राखणं त्यामुळं कठीण जाणार होतं. माझ्यावर अविश्वास व्यक्त होत होता. यापेक्षा तुमचं इथं येणं जाणं, अधिकार वापरणं हे सारं त्यामुळं अपरिहार्य होणार होतं. जर तुमचे माझे संबंध काय आहेत याचा त्यांना दुरान्वयाने संशय आला असता तर मी उभा केलेला माझा संसार कोसळायला वेळ लागला नसता. हा ट्रस्ट, मृत्यूपत्र या साऱ्या रचनेत त्यांनी मला विश्वास घेतला नाही हेही माझ्या नाराजीचं कारण होतं. खैर, जाणे तो, व्हायचं ते घडलंच. दादाजी इतक्या अनपेक्षितपणे लवकर जातील असं मला वाटलं नव्हतं, पण ते तर गेले मला एकटीला मागं सोडून. त्यांच्या हे लक्षात सुद्धा आलं नाही की एक तरुण स्त्री खूप जबाबदाऱ्या शिरावर घेऊन आपल्या मागं कशी जगेल. मला वाटतं माझी नियुक्ती चित्रपट निर्मितीपेक्षा किंवा कारभारापेक्षा तुझा सांभाळ करण्याकरता झालेली असावी. असं जर तुम्हाला वाटत होतं तर तुम्ही माझ्याकडे काय लक्ष पुरविलं? तुम्ही ती जबाबदारी कितपत पार पाडली आहे? तुझ्या कसं लक्षात येत नाही चंदा? तुझे आणि माझे काय संबंध आहेत हे मेघनेला माहीत नव्हतं काय? पुन्हा आपण जवळ येऊ याचा अर्थ काय होतो आणि त्यातून काय निष्पन्न होईल याचा अंदाज बांधणं तिला मुळीच कठीण नव्हतं. ट्रस्टची जबाबदारी प्रथम मी नाकारली तेव्हा तिला हायसं वाटलं. तिला नाराज करणं म्हणजे आपणहून आपला संसार उद्ध्वस्त करणं हे उघड सत्य होतं. शिवाय खरोखरं सांगतो, दुसऱ्याच्या मत्तीनं जबाबदारी स्वीकारणं किंवा दुसऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात जाऊन काम करणं हा माझा पिंड नाही. हे तुमचं म्हणणं तितकंसं खरं नाही. मेघनाबाईंसाठीच तुम्ही ती जबाबदारी नाकारलीत. माझ्यासारखी स्त्री तुमच्यावर कसला अधिकार गाजवणार होती? मी मद्रासमध्ये राहिलेच असते तर तुमच्या आयुष्यात माझं स्थान कायम राहिलं नसतं का? माझ्या आकर्षणातून मी तुम्हाला कधीही मुक्त होऊ दिलं नसतं. मेघनाबाईंनी ते आपले संबंध कसे तोडले असते,
पण मीच तुमच्या आयुष्यातून निघून गेले. कारण मला एक जाणवलं की तुम्ही कितीही स्वच्छंदी जगलात तरी मेघनाबाईंना कधीही दुखवू शकणार नाही. पण मी तुमचा नाद सोडला. खरं म्हणजे थोडंसं तुमच्यावर सूड घेण्याचं समाधान मिळावं म्हणून तुमच्या गुरूंच्या दादाजींच्या आयुष्यात मी आले. माझा तो निर्णय चूक नव्हता, कारण दादाजींनी मला खरोखरी सुखी केलं होतं. पण एका स्वप्ना इतकंच आयुष्य त्या संसारात मिळालं. आता मी एकटी आहे, अगदी एकटी आहे. दुनियेचा थोडा थोडा अर्थ मला समजू लागलाय. तुमची इच्छा असो वा नसो, पण माझ्या मुलाचा पिता म्हणून तुमचं आणि माझं नातं पक्क झालंय. मला मूल झालंय, पण ते खऱ्या अर्थानं माझं नाही. दादाजींच्या इच्छेतून मी अपत्याचा आटापिटा केला. एरवी तुमचं आणि माझं झालेलं मूल हा माझ्या अभिमानाचा विषय झाला असता. अजिंक्य माझ्यापासून निर्माण झालाय, पण तुम्हाला कधी आपला वाटलाच नाही. दादाजी होते तोपर्यंत वात्सल्याचं नाटक मी केलं, पण ते गेल्याबरोबर माझं त्यांच्याबद्दल सगळं आकर्षण विलयाला गेलंय. गेले कित्येक दिवस तुमच्याशिवाय माझ्या मनात दुसरा कोणताच विचार आला नाही. माणसापासून दूर मी एकटी राहत आले आहे. या एकटेपणाच्या काळात हळूहळू दादाजींची प्रतिमा अस्पष्ट होत गेली आणि हळूहळू मला जाणवलं की माझ्या देहाचे खरे खरे स्वामी तुम्हीच आहात. मी दादाजींची पत्नी म्हणून दादाजींच्या घरात राहते, त्यांचं अन्न खाते, एवढंच कशाला, त्यांचं नाव असलेल्या मुलाला मी जन्मही दिलाय. पण त्यांच्याबद्दल असीम आदर आणि भक्तिभाव असून सुद्धा त्यांच्या आठवणीनं माझं रक्त सळसळत नाही. तुमचं नुसतं स्मरण झालं तरी सुद्धा मी अंतर्बाह्य मोहरून येते. तुम्ही तुसडेपणानं माझा अव्हेर केला, मला दूर ठेवायचा प्रयत्न केलात, तरी सुद्धा तुमचा राग मला येत नाहीये. कारण तुमच्या ठाई मी गुंतून राहिले आहे. असे कित्येक क्षण असतील की दादाजींच्या मिठीत मी असताना त्यांच्या दुसमुसळेपणात मी पाझरतही असेन, पण माझ्या डोळ्यांसमोर सदैव तुम्ही होतात. तुला मी काहीच दिलं नाही का राघव? तुला एकदा सुद्धा माझी आठवण झाली नाही? असं नाही चंदा, खरोखरच असं नाही. मला तुझी आठवण होत नव्हती असं तुला म्हणवतं तरी कसं? माझ्यावर जबाबदाऱ्या होत्या, त्या मला टाळता येत नव्हत्या. शिवाय माझ्या लेखी उत्तुंग असणाऱ्या दादाजींशी तू लग्न करून बसलीस. त्यांच्याशी बेईमान होणं मला शक्य नव्हतं. शिवाय तू तृप्त दिसत होतीस, सुखी वाटत होतीस. अशा परिस्थितीत उगाचच तुझ्या आयुष्यात गुंतागुंत करावी असं मला कसं वाटेल? मला जरा समजून घे. ज्या स्त्रीचा एकदा पुरुषाशी संबंध आलेला असतो त्या पुरुषाला सहजगत्या त्या स्त्रीला विसरता येत नाही, आणि तुझ्यासारख्या स्त्रीला तर विसरणं शक्यच नव्हतं. तू आणि मी प्रथम एकत्र आलो तेव्हा तू केवढीशी होतीस. तुला पुरुषाचा अनुभव सुद्धा नव्हता. तुझ्या आयुष्यात नुकती कुठं पालवी फुटू लागली होती. तुझ्याजवळ एक रांगडा दुसमुसळेपणा होता. स्त्रीत्वाचं सारं कसं मला जिंकण्यासाठी तू पणाला लावलं होतंस. हे सारं विसरणं कसं शक्य आहे? पण विसरलास, ही गोष्ट खरी आहे ना? नंतर परत एकत्र आलो. मूल व्हायचं तर दादाजींची प्रतारणच करावी लागणार असेल तर निदान ती तुमच्या हातून व्हावी असं मी ठरविलं. याचा देखील अर्थ तुम्हाला उमजला नाही. स्त्री जेव्हा आपकुशीने इतका विश्वास एखाद्यावर टाकते तेव्हा तिच्या मनात काय चाललं असेल हे सुद्धा तुमच्यासारख्या समजदार माणसाला समजू नये याचं हे मला आश्चर्य वाटतं. समजतंय, तीच मी आहे. मी तुमच्यावर सर्व कारभार सोपवून अलिबागला एकांतात जाऊन राहिले. तुम्हाला कधी वाटलं नाही की आपण या एकाकी स्त्रीची चौकशी करावी म्हणून? खूप वाटलं, खूप वाटलं. पण मी जबाबदारीने इतका चेचून गेलो होतो की मला विचार करायला काही उसंतच मिळाली नाही. शिवाय लोक काय म्हणतील याचाही विचार मनात येत असलाच पाहिजे. लोकांचा विचार करायला तुम्ही कधी लागलात? तसा काही तुमचा लौकिक नाही. मी नुसताच हसलो आणि म्हणालो,
तू काही आता पूर्वीची चंद्रकला नाहीस. तुझं अस्तित्व मोठ्या व्यक्तीच्या नावाशी निगडीत आहे. घरातले नोकर सुद्धा जुनेच आहेत. त्यांना तुझं हे वागणं आवडणार नाही. या साऱ्याच गोष्टींचा गवगवा होईल. असल्या गोष्टी गुप्त राहत नाहीत. गवगवा झाला तर काय बिघडलं? काय आकाश कोसळणार आहे? चित्रपटाच्या दुनियेत तुम्ही राहता, वावरता. तुमच्याबद्दल गॉसिप कॉलममधून काय कमी मजकूर येतो? या वर्षभरात तरी तसा काही आलेला नाही. येईल. सिने व्यवसायात त्या प्रसिद्धीचा उपयोग असतोच की. तरी सुद्धा मला वाटतं आपण सावधगिरी बाळगलेली बरी. मेघनाबाईंच्या कानावर तुमच्या माझ्या संबंधातलं काही जाणार नाही एवढीच काळजी घ्यायची आहे ना? तेवढी मी घेईन. खरं म्हणजे खरं म्हणजे त्यांनी जेव्हा राजहंस कला मंदिराची जबाबदारी घ्यायला तुम्हाला परवानगी दिली तेव्हा पुढे काय होईल याची त्यांना कल्पना नसेल की काय? आजपर्यंत त्यांनी तुमचं सारं वर्तन खपवून घेतलंय, पुढेही घेतील. आता तर त्यांच्यात आणि माझ्यात एक अतूट स्नेहसंबंध निर्माण झालाय. त्या मला धाकट्या बहिणीसारख्या वागवतात. तुझ्यापासून मी सुरक्षित राहीन या भरवशावर हे वागणं अवलंबून आहे. असं मुळीच नाही. एकतर मी त्यांना तुमच्यापासून कायमचे हिरावून घेऊ शकणार नाही याची त्यांना खात्री आहे. शिवाय नाही म्हटलं तरी मी पूर्वीसारखी आवारा लडकी नाही आहे. शिवाय मी एका मुलाची आई झाले. आता जर धोका असलाच तर तो काही तितका गंभीर नाही असं गृहीत धरूनच त्यांनी तुम्हाला राजहंस कला मंदिराची जबाबदारी घ्यायची परवानगी दिली. मी क्षणभर स्तब्ध झालो. असले प्रसंग मला काही नवे नव्हते. परंतु चंद्रकलेच्या स्त्रीत्वाचा गुंता जरा वेगळ्या प्रकारचा होता. चंद्रकलेची उघड उघड मागणी काय होती हे माझ्या लक्षात आले होते आणि माझ्या स्वभाव धर्माप्रमाणेच मी या गुंत्यात सापडणार हेही अनुभवजन्य सत्य होते. आपण किती रुक्ष बोललो नाही आज. खरं म्हणजे पूर्वी नुसत्या नजरेनं तुम्हाला निमंत्रण दिलं की तुमचं रक्त उसळू लागायचं. पण आता मी पूर्वी इतका नवजवान कुठे राहिलोय ते मला ठरवू द्या ना. मिस्किलपणे हसत चंद्रकला म्हणाली आणि मलाही त्यात सामील होण्यावाचून गत्यंतर उरले नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.